सादर करीत आहोत दादासाहेब फाळके यांच्या पुण्यतिथीनिमित्त समन्वित रूपक भारतीय चित्रपटसृष्टीचे दादा. लेखन योगेश शुक्ल. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. जागतिक चित्रपट निर्मितीच्या इतिहासात डेव्हिड वॉर्क ग्रिफिथ यांचं जे स्थान आहे ते स्थान भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात धुंडीराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांचं आहे. चित्रपट तंत्र, वितरण, मूव्ही कॅमेरा हे शब्दही माहिती नसतानाच्या काळात लोकांना फिरणारे फोटो म्हणजे जादूच वाटायची. तेव्हा एका माणसाने भारतात चित्रपटसृष्टीला जन्मच दिला नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीला जगभरात ओळख मिळवून दिली. दादासाहेब फाळके यांच्याविषयी बोलताना व्ही शांताराम म्हणायचे, दादासाहेब फाळके यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. भारतीय चित्रपटसृष्टीचा डोलारा आज ज्या पायावर उभा आहे तो पाया दादासाहेबांनी स्वकष्टाने रचला आहे. ते होते धुंडीराज गोविंद फाळके, ज्यांना संपूर्ण जग दादासाहेब फाळके या नावाने ओळखतं. दादासाहेब फाळके यांनी एकहाती प्रयत्न करून पहिल्या भारतीय चित्रपटाची निर्मिती केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चित्रपट तंत्र आत्मसात करून त्यांनी भारतात चित्रपट निर्मितीचा पाया घातला आणि म्हणूनच त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणतात. दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870ला महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला. दादासाहेब फाळके यांना लहानपणापासूनच कलेची खूप आवड होती. त्यांचे वडील गोविंद सदाशिव हे संस्कृतचे विद्वान आणि पुजारी होते. दादासाहेबांचे शालेय शिक्षण मुंबईला मराठा हायस्कूलमध्ये झाले. 1885मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. या सुमारास त्यांना फोटोग्राफी, प्रोसेस फोटोग्राफी यांचाही छंद लागला आणि या आवडीपोटी काही काळ त्यांनी बडोदा येथील कलाभवनात शिक्षण घेतलं. कलाभवनाचे प्राचार्य गज्जर यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी शिल्पकला, चित्रकला आणि 3 कलर प्रोसेसिंग आणि छायाचित्रण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेकविध प्रयोग केले. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला दादासाहेबांनी अनेक क्षेत्रात हात आजमावला. ते बडोद्यात चित्रकार देखील होते. तसंच रंगभूमीचे नेपथ्यकार म्हणून त्यांनी काम केलं. हौशी कलावंतांना अभिनय शिकवणं, रंगभूषा आणि वेशभूषा करणं याचीही त्यांना आवड होती. त्यांनी अहमदाबादला 1892मध्ये भरलेल्या एका औद्योगिक प्रदर्शनात पाठवलेल्या आदर्शगृहाच्या प्रतिकृतीला सुवर्णपदक मिळालं होतं. नंतर गोध्रामध्ये छायाचित्रकार म्हणून व्यवसाय 1895 साली सुरू केला होता. परंतु 1900मध्ये त्यांच्या पत्नीचं देहावसान प्लेगनं झालं म्हणून ते परत बडोद्याला गेले. तिथेच त्यांनी 1901 साली एका जर्मन जादूकाराचं शिष्यत्व पत्करलं. दादासाहेबांनी जादूविद्या शिकून घेतली. निरनिराळ्या ठिकाणी जादूचे प्रयोगही सादर केले. बडोद्याला ल्युमियर बंधूंनी नेमलेल्या 40 जादूगारांपैकी एकाशी म्हणजे जर्मन कार्ल हर्ट्स याच्याशी त्यांची ओळख झाली आणि त्याच्याशी दादासाहेबांचा स्नेह निर्माण झाला आणि त्याच्याकडून दादासाहेबांनी रासायनिक, तांत्रिक, भ्रांतिकृत चमत्कार, पत्त्यांची जादू अशा विविध गोष्टी शिकून घेतल्या. पुढे जाऊन त्यांना चित्रपटांची चमत्कृतीसाठी म्हणजे ट्रिक फोटोग्राफीसाठी त्याचा उपयोग झाला. एवढेच नव्हे तर दादासाहेब प्रोफेसर केल्फा म्हणजे फाळके या नावाचा उलटा क्रम लावला की केल्फा या नावाने जाहीररित्या जादूचे प्रयोगही करत असत. प्रोफेसर केल्फा यांचे जादूचे खेळ त्यांनी एका लघुपटातही चित्रित केले होते आणि ते चांगलेच लोकप्रिय झाले होते. यानंतर ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षणात ड्राफ्ट्समन बनले, परंतु त्यांना त्या नोकरीत रस नव्हता. दादासाहेबांचा दुसरा विवाह 1902मध्ये झाला. त्यांना भारत सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्यात प्रारूपकार आणि छायाचित्रकार म्हणून 1903ला नोकरी लागली. त्यांना त्या फिरतीच्या नोकरीमुळे भारतातील अनेक वास्तुशिल्पे पाहता आली. त्यांनी वंगभंग चळवळीने प्रेरित होऊन त्यांच्या सरकारी नोकरीचा 1906ला राजीनामा दिला. त्यांनी फाळके इनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस वर्क्स ही संस्था 1908 साली लोणावळ्याला सुरू केली. ती पुढे दादर म्हणजेच मुंबईला हलवली. तिचंच रूपांतर नंतर लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्समध्ये झालं.
फाळके जर्मनीहून 3 रंगी मुद्रण प्रक्रियेचे अद्ययावत तांत्रिक शिक्षण आणि रोस्टर इसाके अँड कंपनीची यंत्रसामुग्री घेऊन 1909 साली आले आणि लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स ही संस्था त्यांनी भरभराटीस आणली. दादासाहेबांनी 1910 मध्ये सुवर्णमाला नावाचे कलापूर्ण असे मराठी गुजराती मासिकही सुरू केले. परंतु त्यांनी भागीदाराशी मतभेद झाल्यावर त्या व्यवसायाशी त्यांचा संबंध 1911च्या प्रारंभी तोडून टाकला. उद्विग्न मनस्थितीत असतानाच मुंबईत गिरगावमधील अमेरिका इंडिया सिनेमॅटोग्राफ या तंबूवजा चित्रपटगृहात 15 एप्रिल 1911 रोजी दी लाईफ ऑफ ख्राइस्ट ख्रिस्तांचे जीवन हा अर्ध्या तासाचा मूकपट त्यांच्या पाहण्यात आला आणि दादासाहेबांचं आयुष्यच बदललं. हा फ्रेंच चित्रपट त्यांच्यासाठी जादूपेक्षा कमी नव्हता. तो हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहत होते आणि विचार करत होते. त्यातूनच मग त्यांचा चित्रपट निर्मिती विषयक अभ्यास रात्रंदिवस सुरू झाला. त्यांना डोळ्यावरील अतिताणानं तात्पुरतं अंधत्वही आलं. परंतु सुदैवाने त्यांना मुंबईचे डॉक्टर प्रभाकर या नेत्रविशारदाने पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली. जर ख्रिश्चन धर्माच्या कथा पडद्यावर आणता येतात तर हिंदू देवदेवतांच्या कथा का नाही? या प्रेरणेमुळे त्यांना भारतीय संस्कृतीला सिनेमाच्या माध्यमातून जगासमोर नेण्याचे स्वप्न पडलं आणि ते त्यांनी चित्रपट निर्मितीच्या ध्यासात रूपांतरित केलं. हा प्रवास सोपा नव्हता. त्यावेळी भारतात चित्रपट निर्मितीच्या सुविधाच नव्हत्या. स्टुडिओ नाही, प्रशिक्षित कलाकार नाही, तांत्रिक संसाधने तर मुळीच नाहीत. पण दादासाहेबांनी हिंमत गमावली नाही. मित्रमंडळींच्या मदतीने कर्ज उभारून 1912 साली ते इंग्लंडला चित्रपट तंत्र शिकण्यासाठी गेले. प्रसिद्ध चित्रपट निर्माते सेसिल हेपवर्थ यांच्याशी मैत्री केली आणि त्यांच्याकडूनच चित्रपट निर्मितीचे बारकावे शिकले. तेथून मग विलियमसन कॅमेरा, प्रिंटिंग मशीन, परफोरेटर आणि कच्ची फिल्म खरेदी केली आणि भारतात परतून राहत्या घरातच त्यांनी स्टुडिओ उभारला. भारतात आल्यावर लगेचच 1912 मध्ये दादासाहेब फाळके यांनी रोपट्यांची वाढ हा लघुपट तयार केला. मात्र त्यांना रोपट्याची वाढ या प्रयोगानंतर पैशाची चणचण चित्रपट निर्माण करण्यासाठी भासत होती. त्यांनी पत्नीचे अलंकार गहाण ठेवून पैसेही उभे केले. दादासाहेबांच्या पत्नीने त्यांना भक्कम साथ दिली. त्यांनी स्वतःच चित्रपटासाठी लेखक, रंगभूषाकार, संकलक, कला दिग्दर्शक या भूमिका पार पाडल्या. त्यांच्या चित्रपटासाठी त्यांना स्त्री कलावंतही मिळू शकल्या नाहीत. अशा अडचणी असूनही फाळके यांनी दा दाबके आणि भालचंद्र फाळके यांना प्रमुख भूमिकांसाठी घेऊन मुंबई येथील दादरच्या प्रमुख मार्गावर त्यांचे चित्रपट निर्मितीगृह सुरू केले आणि भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र 6 महिन्यात पूर्ण करून तो मुंबईच्या कोरोनेशन थिएटरमध्ये 3 मे 1913 रोजी प्रदर्शित केला. दादासाहेब फाळके यांच्या अद्भुत अशा कार्यामुळे भारत सरकारने त्यांना मानवंदना देण्यासाठी भारतातील सर्वोच्च चित्रपट पुरस्कार हा दादासाहेब फाळके यांच्या नावाने देण्यात येतो. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांना हा पुरस्कार मिळालाय. त्यात चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजांची नावं अशी सांगता येतील ती म्हणजे राज कपूर, लता मंगेशकर, यश चोप्रा, वहिदा रहमान, मिथुन चक्रवर्ती, व्ही शांताराम, तसंच दुर्गा खोटे, आशा भोसले, सुलोचना लाटकर अशा अनेक चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना सन्मानित ह्या पुरस्कारानं करण्यात आले. ज्यांना आपण सदी का महानायक असं म्हणतो असे अमिताभ बच्चन यांना जेव्हा सन्मानित करण्यात आलं तेव्हा त्यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्यात. मैं भारत सरकार, सूचना प्रसारण मंत्रालय और राष्ट्रीय पुरस्कार की जितनी भी जूरी के सदस्य हैं उनको मैं अपनी ओर से अत्यंत अपना आभार प्रकट करना चाहता हूं कि आज उन्होंने मुझे इस योग्य समझा कि मैं दादा साहब फाल्के पुरस्कार से सम्मानित किया जाऊं. अनेक धन्यवाद. ईश्वर की कृपा रही है, माता पिता का आशीर्वाद रहा है, फिल्म उद्योग के सभी निर्माता, निर्देशक और जितने सह कलाकार उनका साथ रहा है, लेकिन सबसे ज़्यादा भारत की जनता का स्नेह और निष्ठापूर्ण प्रोत्साहन रहा है, जिसकी वजह से आज मैं आपके सामने खड़ा हूँ. दादा साहब फाल्के पुरस्कार की स्थापना 50 वर्ष पहले हुई थी और इतने ही
वर्ष मुझे इस फिल्म उद्योग में भाग लगने का, काम करने का सौभाग्य प्राप्त हुआ। इसके लिए मैं बहुत आभारी हूँ। इस पुरस्कार को मैं बहुत ही विनम्रता से स्वीकार करता हूँ, अपना आभार प्रकट करता हूँ और नमस्कार करता हूँ। अंत में जाने से पहले एक छोटी सी बात कहना चाहूँगा, यदि आपकी आज्ञा हो। जब इस पुरस्कार की घोषणा हुई तो मेरे मन में एक संदेह उठा और धृष्टता के लिए क्षमा प्रार्थी हूँ कि क्या कहीं ये संकेत है मेरे लिए कि भाई साहब अब आपने बहुत काम कर लिया, अब घर बैठ के आराम कीजिए। क्योंकि देवियों सज्जनों, अभी भी थोड़ा बहुत काम बाकी है जिसे मुझे अभी पूरा करना है और आगे भी कुछ ऐसी संभावनाएं बन रही हैं जहां मुझे काम करने का अवसर मिलेगा। तो यदि इसकी पुष्टि हो जाए तो बड़ी कृपा होगी आपकी। धन्यवाद। राजा हरिश्चंद्र भारतातील पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुमारे 40 मिनिटांचा होता. या चित्रपटात हिंदी आणि इंग्रजी सबटायटल्सची योजनाही करण्यात आली होती. त्या काळात ते स्वतः एक पडदा आणि प्रक्षेपक घेऊन गावोगावी जात आणि आपल्या चित्रपटांचे खेळ प्रेक्षकांना दाखवित. त्यांचा हा पहिला चित्रपट खूप लोकप्रिय झाला. युरोपातील संबंधित संस्थाही हा चित्रपट पाहून प्रभावित झाल्या. अनेक परदेशी संस्थांनी दिग्दर्शक म्हणून काम करण्यासाठी त्यांना निमंत्रण दिलं, पण दादासाहेबांनी ही निमंत्रणे नाकारली आणि भारतातच राहणं पसंत केलं. पृथ्वीराज कपूर म्हणाले होते, चित्रपट हे माध्यम भारतात केवळ करमणूक नसून ते लोकशिक्षणाचं साधन ठरू शकतं हे फाळके यांनी सिद्ध केले. ते खऱ्या अर्थानं एक ऋषी होते. जागतिक ख्यातीप्राप्त सत्यजित रे राजा हरिश्चंद्रच्या यशानंतर दादासाहेबांना गुंतवणूकदार सापडले. 1917 मध्ये त्यांनी 5 व्यावसायिकांसह हिंदुस्तान सिनेमा फिल्म्स कंपनी सुरू केली. त्यांचा पुढचा चित्रपट होता मोहिनी भस्मासूर. तो 1913 मध्ये आला. पहिल्यांदाच दुर्गाबाई कामत आणि त्यांची मुलगी कमलाबाई या महिला अभिनेत्री होत्या आणि हे त्या काळातील एक क्रांतिकारी पाऊल होतं. यानंतर त्यांनी सत्यवान सावित्री 1914, लंकादहन 1917, श्रीकृष्ण जन्म 1918 आणि कालिया मर्दन 1919 हे चित्रपट केले. यातील या कंपनीने तयार केलेले व फाळके यांनी दिग्दर्शित केलेले लंकादहन आणि श्रीकृष्ण जन्म हे चित्रपट विशेष गाजले. लंकादहन हा भारतातील पहिला बॉक्स ऑफिस हिट चित्रपट मानला जातो. या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अण्णा साळुंके या कलावंताने या लंकादहन चित्रपटात राम आणि सीता अशी दोघांची भूमिका साकारली होती, जी त्या काळासाठी एक तांत्रिक आणि चमत्कार करणारी कामगिरी होती. दादासाहेबांच्या कन्या मंदाकिनी फाळकेंनीही लंकादहन आणि श्रीकृष्ण जन्ममध्ये काम केलं होतं. त्यांच्या चित्रपटांमध्ये पौराणिक कथा, स्पेशल इफेक्ट्स आणि ट्रिक फोटोग्राफीचा वापर प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करत असे. 1920च्या दशकापर्यंत त्यांचे चित्रपट अत्यंत लोकप्रिय झाले होते. त्यांनी लहान मुलांसाठी माहितीपट व लघुपट सर्वप्रथम तयार केले. दादासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे 100 मूकपटांची निर्मिती केली होती. पौराणिक चित्रपटांसाठी योग्य अशी देवळे, घाट, लेणी, वाडे तसंच नैसर्गिक परिसर नाशिकला असल्याने दादासाहेबांनी 3 ऑक्टोबर 1913 रोजी मुंबईहून नाशिकला स्थलांतर केलं. राजा हरिश्चंद्रानंतर दादासाहेबांनी मोहिनी भस्मासूर या चित्रपटाची निर्मिती केली आणि तो 1914च्या जानेवारीत कोरोनेशन सिनेमामध्ये प्रदर्शित केला. त्या चित्रपटासोबत पिठाचे पंजे हा एक विनोदी लघुपटही दाखवत. दादासाहेब फाळके दिग्दर्शित सेतुबंधन हा हिंदुस्तान फिल्म कंपनीचा अखेरचा चित्रपट. दादासाहेबांचा स्वतःचा गंगावतरण हा शेवटचा चित्रपट 1937 साली प्रदर्शित झाला. ते काळाच्या पडद्याआड 16 फेब्रुवारी 1944 रोजी गेले. पैसा, मनुष्यबळ या सर्वांचाच अभाव असताना अत्यंत निष्ठेने व जिद्दीने दृकश्राव्य माध्यमाची मुहूर्तमेढ रोवताना दादासाहेबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत इतिहास घडवला. जिज्ञासा, संशोधक वृत्ती, कलात्मक दृष्टिकोन आणि कष्टाळूपणा या भांडवलावर त्यांनी शून्यातून चित्रपट निर्मितीचा पाया घातला. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून भारतभर चित्रपट निर्मितीचे प्रयत्न सुरू झाले. एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितले की आज से 112 साल पहले 3 मई 1913 भारत में पहली फीचर फिल्म राजा हरिश्चंद्र रिलीज हुई थी. इसके निर्माता दादा साहब फाल्के जी थे. बीती एक सदी में भारतीय सिनेमा ने
भारत को दुनिया के कोने कोने में ले जाने में सफलता पाई है। रूस में राज कपूर जी की लोकप्रियता, कान में सत्यजीत रे की पॉपुलैरिटी और ऑस्कर में RRR की सक्सेस में यही दिखता है। गुरुदत्त की सिनेमैटिक पोएट्री हो या फिर ऋत्विक घटक का सोशल रिफ्लेक्शन, AR रहमान की धून हो या राजा मौली की महागाथा, हर कहानी भारतीय संस्कृति की आवाज बनकर दुनिया के करोड़ों लोगों के दिलों में उतरी है। दादासाहेब फाळके यांच्या योगदानामुळे सन 1970 पासून म्हणजेच दादासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षापासून केंद्र शासनानं दादासाहेब फाळके हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलावंतांच्या बहुमानासाठी सुरू केला. चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार कपूर कुटुंबातील स्वर्गीय पृथ्वीराज कपूर व स्वर्गीय राज कपूर यांना मिळाला होता. स्वर्गीय राज कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना. मैं अपने आप को बड़ा भाग्यशाली समझता हूं कि मुझे इस साल के लिए दादा साहब फाल्के अवार्ड के लिए चुना गया है. बेहद आप सबका आभारी हूं और बेहद खुश भी हूं. इसके दो कारण हैं जी. एक तो ये, कुछ साल पहले पृथ्वीराज जी को दादा साहब फाल्के अवार्ड दिया गया था मरणोत्तर, लेकिन फिर भी बड़े मान सत्कार से मैं उसे लेने गया था उनके लिए. ये थोड़ा ही जानता था कि एक दिन भाग्य मुझे ही फिर बुलाएगा. चित्रपट निर्मिती क्षेत्रात पायाभूत कार्य करणारे तसेच महाराष्ट्रात पहिला चित्रपट बनवणारे चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील अभिमानाचा बिंदू आहेत, हे मात्र निश्चित. धोतरूपेरी भूमीवरी गगनात धवळली सारी सृष्टी नाचत डोलत डोलत कण कण उजळीत हासत हसवीत कण कण उजळीत हासत हसवीत करीची नगारा. आपण ऐकलत दादासाहेब फाळके यांच्या पुण्यतिथीनिमित्त समन्वित रूपक भारतीय चित्रपटसृष्टीचे दादा. लेखन योगेश शुक्ल, लेखकासह सहभाग वैदेही नाखरे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. सादर करीत आहोत दादासाहेब